फोडणीचे मोदक आज आपण बनवणार आहोत। मोदक करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी आपण 1 कप मैदा घेऊया। ज्या कपाने आपण मैदा घेतला आहे त्याच सेम कपाने आपण तेवढाच रवा पण घ्यायचा आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्या पदार्थाला छान चव येते। अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता आपण 2 चमचे तुपाचं कडकडीत मोहन या रवा आणि मैद्याच्या मिश्रणात घालून घेऊया। रवा बारीक घ्यायचा आहे, अजिबात मोठा रवा घ्यायचा नाही। मोहन थोडं थंड झालं की आपण हातानेच याला मिक्स करून घेऊया। मोहन आपल्या पिठाला व्यवस्थित लागलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण अशी मूठ बांधून घ्यायची आणि या मोठामध्ये हे पीठ असं बांधलं गेलं पाहिजे, म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित पिठाला लागलेलं आहे। आता थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं। पीठ आपलं छान मळून झालेलं आहे। आता याला आपण अर्धा तास झाकण बंद करून ठेवूया। सगळ्यात आधी आपण 2 चमचे साजूक तूप पॅनमध्ये घालून घेऊया। पॅनमध्ये आपण 1 वाटी ओल्या नारळाचा खीस घालून घ्यायचा आहे। या नारळाचा काळा भाग आपण खरवडून घेतलेला आहे। हा नारळ आपण मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिट आपला किस छान परतवून झालेला आहे। याचा कलर बदलून द्यायचा नाही। ज्या वाटीने आपण ओल्या नारळाचा किस 1 वाटी घेतला आहे सेम त्याच वाटीने आपण अर्धा वाटी साखर घालून घ्यायची। गॅस बारीकच ठेवायचा। यात आपण 2 चमचे दूध घालून घेऊयात। दुधामध्ये मी फूड कलर घातलेला आहे। हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। ओल्या नारळामध्ये आपली साखर छान वितळलेली आहे। आता ह्याच्यात आपण गुलकंद घालून घेऊया। 2 चमचे गुलकंद घेतलेला आहे। फूड कलर आणि गुलकंद हे दोनही ऑप्शनल आहे। यामध्ये आपण 3 चमचे दूध पावडर घालून घेऊया। आता याला छान एकजीव आपण करून घेऊया। गुलकंद आणि फूड कलर हा ऑप्शनल आहे। खूप छान असे पिंक कलरचे आपले गणपती बाप्पांचे मोदक दिसणार आहे। ह्याला व्यवस्थित थोडं ड्राय करून घ्यायचं। जरा ओलावा कमी करून घ्यायचा, मिश्रणाचा थोडा ड्राय करून घ्यायचा। आवडीनुसार आपण ह्याच्यात वेलची, जायफळ घालायची। छान असं आपलं मिश्रण ड्राय झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया, म्हणजे हे थंड होईल, मग आपण मोदक बनवूया। पीठ छान आपला अर्धा तास मुरलेला आहे। आता ह्याचा आपण अर्धा भाग करून घेऊया। याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, म्हणजे ह्याच्या बारीक पुऱ्या आपण करून घ्यायच्या, म्हणजे मोदकाची पारी तयार होईल। एक पारी आपण लाटायला चालू करूया। पातळ अशी छान आपली मोदकाची पारी लाटून घ्यायची आहे। पीठ इतकं छान मुरलंय की कडा पण त्याच्या व्यवस्थित येतात आहेत। साईडने आपण असं पाणी लावून घ्यायचं। आता आपण यामध्ये सारण भरून घेऊया। मोदकाच्या दोन्ही मधोमध बाजू ह्या जॉईंट करून घ्यायच्या।
खूप छान अशा कळ्या आपल्या मोदकाला आलेल्या आहेत. आपण याला आता तळण्यासाठी ठेवूया. आणखी आपण असे करून घेऊया. मोदक तळताना आपण गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. छोटासा पिठाचा गोळा टाकून आपण तेल तापलं आहे का चेक करू. एक 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 मोदक आपण टाकून घेऊया. मोदकाच्या वरच्या टोकावर असं झाऱ्याने तेल सोडायचं. 1-2 मिनिटांनी असे मोदक फुलले की आपण त्याला हलकेच पलटी करून घ्यायचं. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्या मोदकांना आपण मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे. गणपती बाप्पांना आवडणारे मोदक आपले हे आता सर्विंगसाठी रेडी आहेत. खूप छान असे कुरकुरीत आपले हे तळणीचे मोदक झालेले आहेत. आणि आपण आता फोडून बघूया. आपण ह्याच्या आतमध्ये गुलकंद फ्लेवर असं आपलं सारण आहे. तर तुम्ही पण असे तळणीचे मोदक गुलकंद फ्लेवरचे येणाऱ्या गणेश चतुर्थीला नक्की करून बघा.